नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 तिमाही परीक्षेची नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत महाराष्ट्रातल्या जवळजवळ 11 जिल्ह्यांमध्ये या प्रश्नपत्रिका वितरित केल्या जातात। अतिशय तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक यांनी या तयार केल्या असतात। नक्कीच याचा प्रभाव येणाऱ्या परीक्षेवरती किंवा एस.एस. बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा यातील अनेक प्रश्न असण्याची शक्यता नक्कीच असते। म्हणून या प्रश्नपत्रिकांचं अवलोकन करण्यात यावं। या ठिकाणी प्रश्न 2 आपण पूर्ण सोडवलेले आहेत। तिसरा प्रश्न कृती पूर्ण करा हा सोडवणार आहे। या ठिकाणी आकृतीमध्ये ए डॅश डी डॅश सी म्हणजे डी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे, ई हा बी आणि सीच्या दरम्यान आहे, डी ईला समांतर ए बी आहे, ए डी 5 आहे, डी सी 3 आहे आणि बी काढायचे आहे। प्रथम आपल्याला कृती पूर्ण करा पाहावी लागेल। बी काढण्यासाठी त्रिकोण ए बी सी मध्ये डी ई समांतर ए बी आणि म्हणून या ठिकाणी सी डी भागिले डी ए बरोबर सी ई भागिले ई बी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। मूलभूत प्रमेय काय आहे ते? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। म्हणजे अशा पद्धतीने किमती घातलेल्या आहेत। सी डीची किंमत 3 आहे, डी एची किंमत 5 आहे, सी ई या ठिकाणी दिलेले आहे 6.4 वजा x। तिरकस गुणाकारामध्ये 3 गुणिले x आणि 5 गुणिले 6.4 वजा x हे कंसात 3 गुणिले x 3x या ठिकाणी 5 गुणिले 6.4चा गुणाकार 32 आहे, वजा 5 गुणिले x वजा 5x वजा 5x पाठीमागे घेतले या ठिकाणी अधिक 5x बरोबर 32 पुढे आहे 5x आणि 3x 8x बरोबर 32। 8 पलीकडे जाऊन आपल्याला 32ला 8 भागिले आणि 8 चौक 32 xची किंमत 4। ओके, 4 म्हणजेच या ठिकाणी बीची किंमत आहे। ओके, पुन्हा एकदा पहा। प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरल्यानंतर सी डी भागिले डी ए बरोबर सी ई भागिले ई बी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। किमती घातलेल्या आहेत 3/5। सी डीची किंमत 3 आहे, डी एची किंमत 5 आहे बरोबर सी ई 6 वजा 4 वजा x छेद ई बी x आहे। तिरकस गुणाकार केला आहे 3 गुणिले x बरोबर 5 गुणिले 6.4 वजा x। 1 2 3 चौकटी रिकाम्या जागा भरा, 6 चौकटी आहेत प्रत्येकी अर्धा गुण। पुढे या ठिकाणी 3x बरोबर 5 गुणिले 6.4चा गुणाकार 32, 5 गुणिले वजा x वजा 5x वजा 5x पाठीमागे आल्यानंतर अधिक 5x या ठिकाणी ही चौथी रिकामी जागा आहे। 3x अधिक 5x इथं 8x पाचवी रिकामी जागा 8x बरोबर 32 ठिकाणी 8 गुणिले आहेत पलीकडे जाऊन 32ला भागिले, त्यामुळे 32 भागिले 8 8 चौक 32 x बरोबर 4 ही 6वी रिकामी जागा। ओके, प्रश्न तिसऱ्यातला ब आहे। खालील प्रश्न सोडवा। कोणता एक 3 गुणांचा आहे? आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी च्या बाजू बी सीचा मध्यबिंदू यम आहे, म्हणजे ए एम ही मध्यगा आहे। जर ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर 290 ए एम बरोबर 8 तर बी सी कडा। अपोलोनियसचे प्रमेय वापरणं गरजेचं आहे। अपोलोनियसच्या प्रमेयानुसार प्रमेयानुसार ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर 2 ए एम वर्ग अधिक 2 बी एम वर्ग। या ठिकाणी मध्यगा ए या बिंदूतून काढलेले आहे। ए हा कोन दोन बाजूंनी तयार झालेला आहे। ए बी आणि ए सी यांच्या वर्गांची बेरीज एका बाजूला, म्हणजे अपोलोनियसचे प्रमेय काय आहे?
बरोबर उजवीकडं मध्यगेच्या वर्गाची दुप्पट म्हणजे AM वर्गाची दुप्पट 2AM वर्ग अधिक BM आणि MC समानच आहेत. 2 BM वर्ग किंवा 2 MC वर्ग करावा लागेल. म्हणजे BC या पायाचे 2 समान भाग आहेत. एका भागाच्या वर्गाची दुप्पट. किमती घालायच्या आहेत. AB वर्ग अधिक AC वर्ग दिलेला आहे 290 बरोबर 2 AM दिलेला आहे 8 वर्ग अधिक 2 BM वर्ग 290 बरोबर 8 वर्ग 64 अधिक 2 BM वर्ग 290 बरोबर 64 दुने 128 अधिक 2 BM वर्ग 290 128 पाठीमागे आले वजा 128 बरोबर 2 BM वर्ग 10 म्हणून 8 गेले 2 उरले या ठिकाणी 9 मधून 3 गेले उरले 6 2 म्हणून 1 गेला 162 बरोबर 2 BM वर्ग म्हणून चिन्ह 162 भागिले 2 हे गुणिले 2 आहे BM वर्गाला ते भागिले होणार आहे 162ला BM वर्ग बरोबर 82 16 बे के बे BM वर्ग वर्गमूळ BM 81चं 8 BMची किंमत 8 येईल आपल्याला BC विचारलं आहे BC 2 BM म्हणजे BMची दुप्पट म्हणजेच BC 2 गुणिले 8 BC बरोबर 8 दुने 16 एकक ओके अशा पद्धतीनं. पुढचा प्रश्न आहे आकृतीमध्ये त्रिकोण समरूप आहेत का असतील तर कोणत्या कसोटीने. या ठिकाणी संगत बाजू आपण पाहिल्या तर संगत बाजूंची गुणोत्तरे पाहूया. PQला भागिले या ठिकाणी LM उभी बाजू आहे ना PQ भागिले LM PQ 6 आहे LM 2 आहे 3 दुनी 6 LM 3 आहे 3 दुनी 6 गुणोत्तराला PQ भागिले LM. त्यानंतर QR भागिले MN QR भागिले MN QR आहे 8 MN 4 त्यामुळं QR भागिले MN बरोबर पुन्हा 4 दुने 8. त्यानंतर PR भागिले LN PR भागिले LN बरोबर 10 भागिले 5 पुन्हा 2 गुणोत्तर आलेलं आहे म्हणून हे पहिलं हे दुसरं हे तिसरं 1 2 व 3 वरून सर्व बाजूंची लांबींची गुणोत्तरे समान आहेत. PQ भागिले LM बरोबर QR भागिले MN बरोबर PR भागिले LN ओके. म्हणून बा समरूपता कारण आपण एकही या ठिकाणी कोणाचा विचार केला आहे बा समरूपता कसोटीनुसार त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN ओके अशा पद्धतीनं. इथं आपण पाहिलं 6/3 म्हणजेच 2 म्हणजेच PQ भागिले LM 8/4 म्हणजे 2 QR भागिले MN 10/5 बरोबर 2 म्हणजेच PR भागिले LN. म्हणजे या ठिकाणी संगत बाजूंची गुणोत्तरे समान आहेत. PQ भागिले LM बरोबर QR भागिले MN बरोबर PR भागिले LN म्हणून बा समरूपता कसोटीनुसार ते त्रिकोण समरूप आहेत ओके. पुढला प्रश्न आहे चौथा कोणता एक 4 गुणांचा आहे. वरच्या पण प्रश्न तिसऱ्यातला ब मध्ये पण 2 आहेत 1 सोडवायचा आहे 3 गुण आहेत. प्रश्न चौथा खालील प्रश्न सोडवा कोणता एक 4 गुणांचा. सिद्ध करा. पहिला आहे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. त्यालाच आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणतो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पुस्तकातलं सविस्तर आपण समजावून घ्यायचं आहे.
या ठिकाणी आकृती काढलेली आहे. त्रिकोण ABC मध्ये रेषा L ही समांतर बाजू BC, म्हणजे त्रिकोणाच्या प्रमेय काय पहा, त्रिकोणाच्या या एका बाजूला ही समांतर असणारी रेषा तिच्या उरलेल्या दोन बाजूंना म्हणजे AB आणि AC ना ती L रेषा P आणि Q सारख्या दोन भिन्न छेदत असेल तर ती रेषा AB आणि ACला प्रमाणात विभागते, म्हणजे AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC हे दाखवायचं. ओके, पाहूया. पक्ष आहे त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर रेषा BC आणि रेषा L ही बाजू ABला P मध्ये आणि बाजू ACला Q मध्ये छेदते. ABला P मध्ये आणि ACला Q मध्ये छेदते. तर साध्य AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. रचना PC आणि BQ काढलेली आहे. सिद्धता पहा, त्रिकोण APQ व त्रिकोण PQB हे दोन त्रिकोण समान उंचीचे आहेत, कारण APQची ही उंची आपण घेतली आणि त्रिकोण PQB हा विशाल कोन आहे, त्याची पण उंची या बाह्य भागात आहे. त्रिकोण APQमध्येच त्रिकोण APQची उंची आणि PQBची या त्रिकोणाची उंची समान आहे. समान उंची त्रिकोणात म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे त्यांच्या पायांच्या प्रमाणात. म्हणून एरिया त्रिकोण APQ भागिले एरिया त्रिकोण PQB बरोबर AP भागिले PQ पायांच्या प्रमाणात. त्याच पद्धतीनं पलीकडं त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQC हे सुद्धा समान उंची त्रिकोण आहेत, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात, म्हणजेच AQ भागिले PC. क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात. ओके, 1 आणि 2 आपण विधाने म्हटलं. 1 आणि 2कडे लक्ष आपण वेधलं तर डावी बाजूचा 1च्या डाव्या बाजूचा अंश एरिया त्रिकोण APQ, 2च्या डाव्या बाजूचा अंश एरिया त्रिकोण APQ समानच आहे. आपल्याला AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC दाखवण्यासाठी हा टापेट आहे. आणि त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQC हे दोन त्रिकोण PQB आणि PQC या समान पाया आहे त्यांचा PQ हा. आणि दोन त्रिकोण PQ आणि BC या समांतर रेषामध्ये बद्ध आहेत, म्हणून त्यांची उंची पण समान आहे. समांतर रेषेमध्ये लंबांतर बदलत नाही, म्हणून त्रिकोण यांची उंची समान आहे. म्हणजे पाया समान आहे, उंची पण समान आहे, म्हणून त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQCची क्षेत्रफळे समान असणार आहेत. म्हणून एरिया त्रिकोण PQB एरिया त्रिकोण PQC नंबर 3. म्हणजे 1 आणि 2चा अंश समान आहे, 1चा छेद आणि 2चा छेद ही समान आहे. म्हणून या ठिकाणी 1, 2, 3 वरून या ठिकाणी एरिया त्रिकोण डावी बाजू 1ची डावी बाजू पूर्ण आणि 2ची डावी बाजू पूर्ण समान आहे. एरिया त्रिकोण APQ भागिले एरिया त्रिकोण PQB बरोबर एरिया त्रिकोण APQ भागिले एरिया त्रिकोण PQC. ओके, म्हणजे 1 आणि 2ची डावी बाजू समान असल्यामुळं 1, 2 आणि 3 वरून उजवी बाजू पण समान AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC या ठिकाणी आपण ते सिद्ध केलेलं आहे. ओके, या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे त्यातला, त्रिकोण आकृतीमध्ये कोण DFE 90 मापाचा आहे. FG ही लंब आहे, EDला लंब आहे. GD 8 आहे, FG 12 दिलेले आहे. आपल्याला EG काढायचं आहे, EG आणि FD काढायचं आहे. या ठिकाणी काटकोन त्रिकोण FGD या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण त्याचा DF वर्ग आहे. DF वर्ग बरोबर या ठिकाणी इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज GD वर्ग अधिक GF वर्ग. 8चा वर्ग अधिक 12चा वर्ग, 8चा वर्ग 64 अधिक 12चा वर्ग 144, 6 4 10, 14 आणि 6 20, 4 आणि 4 8, 144 आणि 64, 4 आणि 4 8 आणि 14 आणि 6 20, 208 DF वर्ग बरोबर. ओके, 4 आपण भागलं तर 4 पंचे 20, 4 दुने 8, पुन्हा 4 गुणले
52ला 4 भागायचं, 4 एके 4 म्हणजे 13 चौक 52 म्हणजे 4 चौक 16 गुणले 13 DF. DF वर्ग बरोबर आहे. DF म्हणजे DF वर्ग सोडून DF इथंपर्यंत DF वर्ग. DF बरोबर 16चं वर्गमूळ 4 आणि 13 वर्गमात 13. DF बरोबर 4 वर्गमात 13. ओके, एकक. आता आपण जीई काढण्यासाठी भूमिती मध्याचा वापर केला. भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार या ठिकाणी लंब आहे हा ईडीला हा FG लंब आहे, त्यामुळे FG वर्ग बरोबर GD गुणिले GE. FG वर्ग बरोबर FG वर्ग बरोबर GD गुणिले GE. FG वर्ग म्हणजे 12चा वर्ग म्हणजे 12 गुणिले 12 बरोबर GD 8 आहे गुणिले GE काढायचे. ओके, त्यामुळे 12 गुणिले 12 144 भागिले 8 हे गुणिले 8 ते भागिले 8 GE. त्यामुळे GE बरोबर 8 एके 8 उरले 6 64 झाले 8 8 64. GE बरोबर 18 एकक. त्यामुळे आपल्याला जी उत्तरं विचारलेली आहेत FD बरोबर आपण 4 वर्गमात 13 एकक आणि GE बरोबर या ठिकाणी 18 एकक. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी शेअर करा. येणाऱ्या सर्व परीक्षा आपणास पैकीच्या पैकी मार्क्स पडण्यासाठी या ठिकाणी आपण सोडून दिलेल्या प्रश्नांचा वापर व्हावा. धन्यवाद.